शिट्टी काय शिक्के उठवण्याचा आंदोलन का मुख्यमंत्र्यांना तुम्ही सांगत का? नाही, असं आहे, तो विषय असा होता की मीडियामध्ये अशीच मीटिंग चालू होती की जी लोक काय कोर्टात गेली होती त्यांनी तो प्रश्न निर्माण केला की साहेब आम्हाला बँका कर्ज देत नाही. म्हटलं का कर्ज देत नाही? कारण आमच्या 7 बारावरती शिक्का आहे. आम्ही तो म्हटलं की बघू आम्हाला काय करता येईल. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये ती व्यक्ती परत आली होती आणि पत्रकारांनी तो प्रश्न मांडला की हे शिक्के असल्यामुळे लोकांना कर्ज मिळत नसतील तर तुम्ही शिक्क्याचं काय? म्हटलं बरोबर आहे, शिक्के आता उठवले पाहिजेत तर महाराजांनी स्वतःला उठवले पाहिजे. आता ह्यात काय स्टेटमेंटमध्ये काय चूक आहे का? त्यांनी मागणी केली म्हणून तुम्ही उत्तर दिलं, तुमच्या मनापासून नाही. नाही, आता तुम्ही जे म्हणता की ते माझ्यापेक्षा त्यांनाही महाराजांना कळतं, कुणाच्या तरी माध्यमातून आलं, महाराजांनी उद्या जाहीर करावं 4000 मतं त्यांच्या पारड्यात. प्रश्न असा होता की आपल्याला जी गोष्ट पटते ती आपण केलं पाहिजे. हे चूक आहे की 4000 लोकांच्या जर तुम्ही कित्येक वर्षानुवर्षी शिक्के आहेत त्याच्यामुळे जर सामान्य माणसाला कुठल्या प्रकारे त्या जमिनीवरती व्यवसाय करता येत नसेल तर तो कसा उद्योजक होणार? आता तुम्ही म्हणाल की काय तो फॅक्टरी टाकणार का? नाही, तो गायचा गोठा करेल, कुक्कुटपालन करेल. आज सातारा जिल्ह्यामध्ये शेळी पालनाचा एवढा मोठा व्यवसाय झाला आहे की आपल्या सातारा जिल्ह्यामधून एक्सपोर्ट होतो. जावलीमध्ये काय एक्सपोर्टर्स मला माहिती आहेत जे तुमच्या हे एक्सपोर्ट्स करते. त्याच्यामुळे हा खूप चांगला विषय, त्यांनी पुढाकार घ्यावा. म्हणजे मीच बोललं पाहिजे असं काय नाही, त्यांनी तो पुढाकार घेऊन संपून टाका विषय. माझा काय त्यामध्ये मुद्दा नाही, माझा काही इलेक्शनचा मुद्दाही नाही आहे. त्याच्यामुळे हा नक्कीच त्यांनी पण थोडंसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की इतक्या वर्षापासून शिक्के आहेत, जाऊ दे ना, 19चा मुहूर्त बघून आम्ही शिक्के काढून टाकू, काय झालं जाऊ. कुणाला काय गरज आहे? ज्यांनी जर यांनीच लिहून दिलं आम्ही शिक्के काढायचे बंद करू, आम्ही शिक्के मुक्त करतो, आझादी देऊन टाकली, संपला विषय. कशाला कोर्टात जायचं? कशाला राज्य सरकार गरज आहे? एका झटक्यात विषय मिटू शकतो, काय मोठी गोष्ट नाही. तो त्यांचा विषय, त्याची संस्था फार मोठी आहे. मी त्यांच्या